आज आपण डिटरमिनेंट टॉपिक मधला एक पार्ट आहे कोफॅक्टर कोफॅक्टर्स ऑफ दी एलिमेंट्स ऑफ डिटरमिनेंट. ह्याच्यामध्ये डिटरमिनेंट मध्ये जे एलिमेंट आहेत त्याचे कोफॅक्टर कसे फाइंड करायचे तर ते आपण पहिल्यांदा बघू. आता हा एलिमेंट आहे 1 1 A11 तर त्याचा जो कोफॅक्टर आहे तो आपण कॅपिटल A11 ने दाखवतो. तो कसं फाइंड करायचा तर -1 / 1 + 1 -1 / I + j आय ची व्हॅल्यू हेच असतात. -1 / 1 + 1 ह्याचा रो आणि कॉलम डिलीट करायचा. रो कॉलम डिलीट करायचं. एलिमेंट येतात 0 4 -1 3 आता इथं -1 स्क्वेअर होत आहे म्हणजे +1. याला सॉल्व्ह करू आपण. 0 -4 = 4 0 × 3 0 -4 याला सबट्रॅक्ट करायचं मल्टिप्लाय करून डिटरमिनेंट तर सॉल्व्ह करता येते. सिमिलरली आता आपण 1 2 घेऊ. A12 -1 / 1 + 2 तर 1 2 चा एलिमेंट कुठला आहे तर हा एलिमेंट 1 2 त्याचा पण रो आणि कॉलम डिलीट करायचं. रो तर ऑलरेडी आहे, कॉलम डिलीट करतो. -2 4 5 3 आता इथं -1³ ते -1 आहे. -6 -20 -6 -20 -26 +26 त्याच्यानंतर 1 3 -1 / 1 + 3 आता हा एलिमेंट 1 3 चा त्याचा पण रो आणि कॉलम डिलीट करू आपण. 1 3 चा रो आणि कॉलम हा एलिमेंट -3 इथं स्टार्टिंगला हे अटॅचमेंट जी आहे ती साइन आहे +1 किंवा -1 असं येतं. हे 1 1 3 -2 0 5 -1 एलिमेंट डिटरमिनेंट -2 0 5 -1 तर 1 × 2 - 0 = 2. हे जे एलिमेंट आहेत हे फर्स्ट रो मधले जे एलिमेंट आहेत त्याचे कोफॅक्टर आहेत. म्हणजे A11 चं कोफॅक्टर A11 आहे. 1 2 चा 1 2 आहे. 1 3 चा 1 3 आहे. फक्त काय करायचं -1 / 1 + 1 1 + 2 1 + 3 घ्यायचं आणि हा रो आणि कॉलम डिलीट करायचं. 1 1 काढायचं तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. 0 4 -1 3 येते. 1 2 काढायचं फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 4 5 3 येते. इथं फर्स्ट रो थर्ड कॉलम काढायचं. फर्स्ट रो थर्ड कॉलम -2 0 5 -1 अशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता जसं आपण हे सगळे फर्स्ट रोचे कोफॅक्टर फाइंड केलेत हे सिमिलरली आपण असे सेकंड रोचे पण काढू. हाच प्रॉब्लेम घेतो मी परत एकदा आणि हे सेकंड रोचे कोफॅक्टर काढतो. म्हणजे A21 -1 / 2 + 1 × डिटरमिनेंट त्यानंतर A22 2 + 2 × डिटरमिनेंट A23 -1 / 2 + 3 × डिटरमिनेंट हे आपण कॅल्क्युलेट करू. आता हे एलिमेंट आहे ऍक्च्युअल मध्ये तर एक एक घेतो मी. हा पहिला एलिमेंट हा -2 त्याचा रो आणि कॉलम डिलीट करू. रो कॉलम 2 -3 1 -3 याला सॉल्व पण करता येते लगेच. एकदा एलिमेंट साठी घेऊ आपण. त्याच्यानंतर हा एलिमेंट 0 2 2 2 2 आहे 0 त्याचा रो कॉलम डिलीट करू. 1 -3 5 -3 नंतर 2 3 हे तर ॲडजस्ट करायचं -1 / 2 + 3 तर 2 3 आहे. हा एलिमेंट आहे 4 त्याचा रो कॉलम डिलीट करा. 1 2 5 1 याला सॉल्व करायचं. -1 × -6 + 3 हे -6 +3 याला 3
डायरेक्ट केलं तरी चालतंय. -1 + 4 + 1 -3 + 15 म्हणजे 12 -3 + 15 12 आणि आता हे -1 1 - 10 -9 = +9. तर हे सगळे सेकंड रोचे कोफॅक्टर आहेत. 2 1 2 2 आणि 2 3. आपल्याला जेव्हा 2 1 फाइंड करायचं आहे 2 1 तर त्याला याचा रो आणि कॉलम डिलीट करा. 2 -3 1 -3 डिटरमाइन करा. 2 2 करायचं आहे याचा रो कॉलम डिलीट करा. 1 -3 5 -3 त्याचं डिटरमाइन फाइंड करा. हे तर साइन आहे. नंतर 2 3 काढायचं रो आणि कॉलम डिलीट करा. 1 2 5 1 हे सगळे एलिमेंट मिळतात. त्याच्यानंतर आता हेच घेऊन आपण थर्ड रो पण कॅल्क्युलेट करू. हे थर्ड रो 3 1 3 2 आणि 3 3 हे सगळे कोफॅक्टर्स आहेत. बेसिक कन्सेप्ट आहेत डिटरमिनेंट मधल्या, जे मॅट्रिक्स आणि डिटरमिनेंट दोन्हीकडे आपल्याला लागतात. त्यासाठी आपण हे बघतो. आता हे सगळे एलिमेंट आहेत थर्ड रोचे. एक एक आपण घेऊ. पहिले 5 घेतो. हा 3 1 हा एलिमेंट आहे, तिचं कोफॅक्टर 2 -3 0 4 पहिलं. त्याच्यानंतर दुसरं सेकंड रो हा थर्ड रो आणि सेकंड कॉलम 1 -3 -2 4 आणि लास्टला थर्ड कॉलम. थर्ड कॉलम मधला हा एलिमेंट आहे 1 2 -2 0. हे सिंपल आहे, फक्त इथे टेक्निक आहे. एकदा लक्षात आलं की मग कुठलाही प्रॉब्लेम येतो. हे +1 × 8 - 0 8 -1 × 4 - 6 -2 ते +2 4 - 6 -2 आणि परत -1 1 × 0 -4 4. इव्हन आपण हे कोफॅक्टर असे एक्सप्रेस पण करू शकतो. हे आहे जे एका डिटरमिनेंट मध्ये आपण घेऊ शकतो. प्रत्येक एलिमेंट आहे आपल्याकडं, म्हणजे अगदी फर्स्ट रो पासून आहे. हे फर्स्ट रो मधले एलिमेंट आहेत 1 1 1 2 1 3 4 26 2 4 26 2 फर्स्ट रो. त्यानंतर सेकंड रो पण आहे आपल्याकडं. सेकंड रो आहे 3 12 9. हे सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम 3 12 आणि 9 3 12 9 आणि थर्ड कॉलम 8 2 आणि 4 8 2 4. तर अशा प्रकारे आपण कोफॅक्टर फाइंड करू शकतो. ह्याच्या पूर्वी आपण हे सगळं एका डिटरमिनेंट मध्ये एक्सप्रेस केलंय. फर्स्ट रोचे कोफॅक्टर आहेत, हे सेकंड रोचे आहेत आणि थर्ड रोचे आहेत. ह्याच्या पूर्वी एक व्हिडिओ मी बनवला होता. ह्याच्या अगोदरचाच एक व्हिडिओ आहे जो की मायनरचा आहे. मायनर आणि कोफॅक्टर सेमच असतात, फक्त मायनरला साईन प्रोव्हाइड केलं ± की कोफॅक्टर तयार होतो. काही पॉझिटिव्ह असतात काही निगेटिव्ह असतात. -1चा पॉवर जर समजा ऑड आला तर निगेटिव्ह होईल, इव्हन आला तर पॉझिटिव्ह होईल. अशा प्रकारे हे बेसिक कन्सेप्ट आहेत, ज्याच्या आधारे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपं जातं. तर आम्ही आमच्या क्लासेसच्या माध्यमातून असे सगळे, आमचं यूट्यूब चॅनल आहे जोशी मॅथ्स क्लासेस, त्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्या बेसिक कन्सेप्ट सीईटी जेईचे ऑब्जेक्टिव्ह, त्याला लागणारे फॉर्म्युले मेथड्स हे आपण एक्सप्लेन करत असतो. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या शेअर पण करू शकता. आमच्या ऑनलाईन क्लासेसला पण तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू.